आणि वडील आणि मुलाला तुम्ही एकत्र मारणार? हे सुरेश धस याचे काळे कारनामे आहेत. सुरेश धस वाचू शकत नाही. गृह विभागानं फक्त प्रॉपर काम करावं. सुरेश दसांचं पहिलं स्टेटमेंट आहे त्यावेळेस हा व्हिडिओ व्हायरल होत होता की खोक्या भोसले हा माघारी काय करतो हे आम्हाला काय माहीत आहे. खोक्या भोसले माघारी तुमच्या पुढं थोडंच करतोय, माघारीच करतोय ना. तुम्ही तर मुंबईमध्ये असताय, काम माघारीच करणार ना तो. पण पण दसांच्या त्या स्टेटमेंट नंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंडे समर्थक जे आहेत ते असे देखील प्रश्न उपस्थित करताय की धनंजय मुंडेंच्या पाठीमाघारी त्यांचे कार्यकर्ते आहेत किंवा त्यांचे पक्षाचं काम करणारे जे नेते आहेत ते काय करतात ते धनंजय मुंडेंना कसं माहीत. हे दोन प्रश्न जे आहेत ते दोन्हीकडून उपस्थित राहताना प्रश्न असा आहे, आम्ही गुन्हेगाराचं कधीही समर्थन करत नाही. गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे असं म्हणणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. आमचं म्हणणं एकच आहे की आपण ज्यावेळी दुसऱ्याच्या काचेच्या घरावर दगड मारत असतो त्यावेळी आपलं घर कशाचं आहे हे सुद्धा त्यांनी बघितलं पाहिजे. याचा अर्थ त्याच्यावर दगड मारू नका असं नाही म्हणत.